आज आपण बघणार आहोत घरगुती साहित्यात घरगुती मसाल्यामध्ये चमचमीत अख्खा मसूर। एखाद्या दिवशी भाजीला काही नसेल तर अख्खा मसूर नक्की करू शकता। अगदी 10 ते 20 मिनिटात तयार होतो। एकदम झटपट चमचमीत। तुम्हाला मी जी आजची रेसिपी शेअर केली आहे ती शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी इथे अख्खा मसूर घेतला आहे। तो 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि 2 तास पाण्यामध्ये भिजू दिला। छान भिजला आहे। भाजी बनवण्यासाठी साहित्य बघूया। बारीक चिरलेले 2 कांदे घेतले, 1 मोठा टोमॅटो बारीक चिरलेला घेतला, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली, अर्धा चमचा मोहरी घेतली, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरं घेतलं, पाऊण टीस्पून हळद घेतली, 1 चमचा लाल मिरची पावडर घेतली, आला आणि लसणाची पेस्ट घेतली। आपण आता सर्व साहित्य बघितलं। कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल टाकलं आहे। तेल छान गरम झालं की मोहरी टाकायची, जिरं टाकायचं आणि लसूण आणि आल्याची पेस्ट टाकायची, छान परतून घ्यायची। छान परतल्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा, तोही तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला गोल्डन कलर होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे। कांदा छान बऱ्यापैकी परतला, त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं, छान परतून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा त्यानंतर टोमॅटो टाकूया। टोमॅटो आणि कांदा छान परतून घ्यायचा। आपल्याला दोन्हीही 5 ते 6 मिनिट कमी गॅसवर होऊ द्यायचं आहे। झाकण ठेवायचं। 3 ते 4 मिनिटांनी चेक करूया। कांदा छान परतला आहे, टोमॅटो पण छान मऊ झाला। छान एकजीव करून घ्यायचा आहे। याऐवजी तुम्ही कांदा आणि टोमॅटो उभा चिरून त्याची पेस्टही करू शकता। त्यामध्ये आपण मसाले घालूया। हळद टाकायची, धनिया पावडर टाकायची, गरम मसाला टाकायचा, अजून एक घरचा मसाला टाकायचा, लाल मिरची पावडर टाकायची। मसाले छान परतून घ्यायचे आहे, छान एकजीव करून घ्यायचे। मसाले आपले एकजीव झाले आहे। त्यामध्ये आपण भिजवलेला मसूर टाकूया। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। मसूर तुम्ही कुकरमध्ये 2 शिट्ट्या करू शकता, पण मी इथे असा शिजवणार आहे। त्यामध्ये अजून पाणी टाकूया शिजवण्यासाठी। छान असं मिक्स करून घ्यायचं। झाकण ठेवायचं, कमी गॅसवर छान शिजू द्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटांनी चेक करूया। भाजीला छान उकळी आली आहे। चमच्याने खालीवर करत मिक्स करून घ्यायचं आहे। अजून झाकण ठेवून याला छान शिजू द्यायचं आहे 5 ते 6 मिनिट। 5 ते 6 मिनिटांनंतर चेक करूया। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। बघू शकता मसूर छान शिजला आहे। मस्त अशी चमचमीत चविष्ट अख्खा मसूरची भाजी तयार झाली आहे। चवीलाही तितकीच टेस्टी लागते, खूप छान होते। अशा पद्धतीने नक्की तयार करून बघा, घरातले सर्व आवडीनं खातील। ही भाजी गरमागरम भाकरी, पोळी, भाताबरोबरही खाऊ शकता। तर आजची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत।